नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात। राज्यातील जिल्हा परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय काय? तर राज्यात जिल्हा परिषदांच्या जवळपास 500,000वर शाळा असून सध्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी इंग्रजी विषयांचे शिक्षक खूप कमी आहेत। विद्यार्थ्यांसह पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढत असल्याने आता शालेय शिक्षण विभागानेही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये स्वतंत्र इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे। प्रत्येक केंद्र शाळेसाठी इंग्रजीचा एक शिक्षक असला पाहिजे। केंद्राअंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये त्या शिक्षकाची ड्युटी असेल। आठवड्यातील दिवस त्या शिक्षकाला ठरवून दिले जाणार आहे व त्याप्रमाणे त्याला ते अध्यापन करावे लागणार आहे। राज्यात जिल्हा परिषदांच्या 4,860 केंद्र शाळा आहेत। सेमी इंग्रजीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळांची संख्या बोटांवर मोजता येईल इतकीच आहे। दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढल्या, पण जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या त्यामुळे कमी झाली। 10,000हून अधिक शाळांच्या पट 20पेक्षाही कमी असल्याची वस्तुस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद शाळांच्या सध्याच्या शिक्षक भरतीतून रिक्त पदांच्या 22 ते 25% शिक्षक इंग्रजी विषयांचे असणार आहेत। त्याला मराठीतून DED किंवा शिक्षण झालेल्या उमेदवारांनी विरोध दर्शवला आहे, पण पालक व विद्यार्थ्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। आता प्रत्येक जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील केंद्रशाळा व सेमी इंग्रजीच्या वर्गावर इंग्रजीचे किती शिक्षक आहेत आणि किती अपेक्षित आहे याची मागणी पवित्र पोर्टलवर करायची आहे। त्यानुसार त्यांना शिक्षण दिले जाणार आहे। जिल्हा परिषदांच्या प्रत्येक केंद्रशाळेसाठी एक इंग्रजी शिक्षक दिला जाणार आहे। इंग्रजी विषयांचे संपूर्ण अध्यापन त्यांनी त्यातूनच करणे अपेक्षित आहे। एका केंद्राअंतर्गत 10 ते 12 शाळा असतील तर त्या शिक्षकाला आठवड्यातील दिवस निश्चित करून त्या प्रत्येक शाळेत जाऊन इंग्रजी विषय हा शिकवायचा आहे। इंग्रजी विषयासाठी नेमणूक करताना संपूर्ण शिक्षण त्याचे इंग्रजीतून व DED देखील त्यातूनच झालेल्या उमेदवाराला पहिली प्राधान्य असेल। त्यानंतर पदव्युत्तरचे शिक्षण इंग्रजीतून पण DED मराठीतून झालेलं असेल आणि शेवटी संपूर्ण शिक्षण मराठीतून पण DED इंग्रजीतून झालेल्यांना सुद्धा संधी मिळणार असल्याचे एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे। सध्या महाराष्ट्र राज्यात एकूण 65,420 शाळा आहेत। त्यामध्ये झेडपीच्या केंद्र शाळा 4,860 आहेत व इंग्रजी विषयाचे शिक्षक हे 5,000 आहेत। चला आता आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। आपण जर शासकीय, निमशासकीय व शिक्षकेतर व पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।